नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, सांख्यिकी या प्रकरणातलं सराव संच 11.1 सध्या आपण सोडवतोय आणि त्यातलं पहिलं उदाहरण आत्ता आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. तर या उदाहरणात काय दिलंय तर 8वीचा एक वर्ग आहे, त्याच्यात 30 मुलं आहेत आणि त्या 30 मुलांनी काही रोपांची लागवड केलेली आहे. तर ती सांख्यिक माहिती इथे खाली वारंवारता सारणीमध्ये दिलेली आहे. तर या वारंवारता सारणीचा जो पहिला स्तंभ आहे त्याच्यात काय दिले तर रोपांची संख्या दिली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या दिली. ठीक आहे, आता रोपांची संख्या 1 आणि त्याची वारंवारता आहे 4. याचा अर्थ काय होतो तर 4 विद्यार्थ्यांनी एकच रोप लावलेलं आहे. 4 विद्यार्थ्यांनी एकच रोप लावलेले आहे, म्हणजेच वर्गात 4 असे विद्यार्थी आहेत, त्यांनी प्रत्येकी एक रोप लावलेले आहे. ठीक आहे, म्हणून एक रोप लावणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 4 आणि म्हणून 1 ची वारंवारता आहे 4. त्याचप्रमाणे 2 रोप लावणारे 6 विद्यार्थी आहेत, म्हणून 2 ची वारंवारता आहे 6. 3 रोप लावणारे 12 विद्यार्थी आहेत, म्हणून 3 ची वारंवारता आहे 12. म्हणजेच काय, जे 12 विद्यार्थी आहेत त्यातल्या प्रत्येकाने 3 रोपं लावलेली. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 रोपं लावणारे 8 विद्यार्थी आहेत, म्हणून 4 ची वारंवारता आहे 8. याचाच अर्थ काय तर 8 विद्यार्थी आहेत, त्यातल्या प्रत्येकाने 4 रोपं लावलेली आहेत, असा त्याचा अर्थ झाला. तर अशा प्रकारे आपण वारंवारता इथे काढलेली. आता आपल्याला n काढायचा आहे. n म्हणजेच काय तर एकूण निरीक्षण. आता ही एकूण निरीक्षण म्हणजे काय तर या स्तंभाची बेरीज घ्यायची. ठीक आहे, ती बेरीज किती आहे 30. म्हणजेच काय एकूण विद्यार्थी इथे आपल्याला दिलेले आहेत, बघा वरती उदाहरणातच दिलेले आहेत 30 विद्यार्थी आहेत, म्हणून n बरोबर 30. ठीक आहे, आता पुढची स्टेप आपली काय असते तर रोपांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच xi आणि fi या 2 स्तंभाचा आपण गुणाकार घेत. तर तो गुणाकार आपण करून घेऊ. तर 1 गुणिले 4, 4 1 4, 2 गुणिले 6, 6 दुणे 12, त्याच्यानंतर 3 गुणिले 12, 12 त्रिक 36 आणि 4 गुणिले 8, 8 चौक 32. त्याच्यानंतर काय करतो आपण या स्तंभाची बेरीज घेतो. ती बेरीज दर्शवण्यासाठी आपण हे सिग्मा हे चिन्ह वापरतो. सिग्मा हे एक ग्रीक अक्षर आहे आणि ते काय दर्शवतं तर सिग्मा हे अक्षर बेरीज दर्शवतं. बेरीज म्हणजेच या स्तंभाची बेरीज आपण काढणार आहोत आणि ती बेरीज येते 84. ठीक आहे, तर ही माहिती वापरून आपण आता या सामग्रीचा मध्य काढणार आहोत. आता मध्य काढायचं सूत्र काय आपलं तर x बार बरोबर सिग्मा fi xi म्हणजेच या स्तंभाची बेरीज म्हणजेच ती किती आली आहे 84 भागिले n किती आहे 30. आता हा भागाकार किती येतो तर 2.8 म्हणजेच मध्य आला 2.8. म्हणून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य किती आहे 2.8. तर हे आहे या उदाहरणाचं उत्तर. ठीक आहे, तर अशा प्रकारे वारंवारता सारणीवरून आपण सिग्मा fi xi काढलं आणि त्याच्यावरून आपण मध्य काढलं. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.